च्या मॅचचा हिरो ज्याच्या नावामध्येच जीत आहे आणि अजित ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो तर मी आदरणीय बाजीरावजी धोंडे साहेबांना विनंती करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार वितरित करायचा आहे तर चला अजितजी आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला टीम अयांश एव्हेंजर्स या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत ऑन स्क्रीन आपण अजितला पाहतो ज्याने 23 रनचं भरपूर चांगले योगदान दिलं आपल्या टीमसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आदेश आणि स्वप्नील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर नंबर 1 गोलंदाज प्रशांत मॅच ऑन होते पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक काय ऍक्शन पाहायला मिळाली लेदर बॉल क्रिकेटमध्ये जसं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते ना तसंच प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं डॉट बॉलची समाप्ती गोलंदाज पुन्हा एकदा प्रशांतजी सज्ज होत आहेत आडव्या बॅटने स्ट्रोक केला टायमिंग प्रॉपर परंतु तेवढाच ताकदीचा झेल पकडला या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना प्रशांतने खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमधली शांतता त्याने भंग केली कारण विकेट त्याने प्राप्त केला आणि जल्लोष करत असताना फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आरएम स्ट्रायकर अंकुशजी कंक यांच्या माध्यमातून त्या जेलसाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज देखील जाहीर झाले लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल आणि ज्या प्रकारे एकच धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रन देखील आपल्याला पाहायला मिळते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला काय घडलंय डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते एका रनच्या साह्याने आतापर्यंत 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात भरपूर चांगला थरार एकंदरीत या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मोठा फटका खेळलाय
थेट व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 9 धावा ओव्हर कंप्लीट होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, सोपा झेल पकडलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना टोटल 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक केलाय. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना रन मिळतील 1 आणि एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील आपण पाहू शकताय फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. जय आलाय नवीन फलंदाज. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करणाऱ्या टीमने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय, परंतु चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. आणखीन एक धाव ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 14 रन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला
व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 15 धावांपर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल देखील आपण पाहू शकताय व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 16 रन अशा धावा रोखाव्या लागतील RM स्ट्रायकर या टीमला. गोलंदाज पण एकदा सज्ज होत आहेत. हा बॉल देखील अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु जसा बॅट्समन बीट झाला विकेट किपर देखील बीट होतोय आणि थेट डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होत असताना 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 17 रन. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. सूरज आलेत, सूरज शेलार. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एका हाताने झेल पकडण्याचा जो मानस होता तो अस्पष्टपणाचा पाहायला मिळाला आणि हा षटकार टायमिंग प्रॉपर होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली. 23 रन काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते आणि 24 रन. कोलर पद्धतीचा हा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज सूरज शेलारच्या माध्यमातून शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या क्षणाला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि सूरज शेलारला मिळते हे यश. आणखीन एक धक्का. पुन्हा एक सज्ज होते. वेग देखील भन्नाट होता. भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये ज्या प्रकारे व्हाईट बॉल पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल.
आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना 26 रन 26 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होत आहेत. टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु या क्षणाला एकच रन या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सत्तावीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या क्षणाला काय घडलं जाईल. रनआउटची संधी आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. या षटकाराच्या साह्याने 34 रन. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव. मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु मोक्याच्या क्षणी सोडलाय झेल, परंतु प्रयत्न चांगला केला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन 36 रन.
व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला फलंदाज होईल बाद. रुपये कॅश प्राइज रोहन यांच्यासाठी. अक्षय आलेत. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. वेग देखील भन्नाट होता, परंतु या क्षणाला डॉट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऑप्स्टिकच्या देखील भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. या बॉलवर देखील एकच सिंगल. या बॉलवर देखील हा आलाय षटकार. आहे इलेक्ट्रिक वायर. टीमची धावसंख्या 48. व्हाईट +1 50 रन आतापर्यंत होतात. डॉट बॉलची समाप्ती.
अजूनही चेंडू शिल्लक आहेत. अंगाचा वेध तर जरूर घेतलाय. 1 रन या ठिकाणी ऍड होते. 51 रन झालेत. तर चला 51 रन होतात आणि 52 रनचं लक्ष असेल. या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, पुन्हा एकदा जॉईन होतील संडी म्हात्रे सर. धन्यवाद प्रिन्स. अतिशय मंत्रमुग्ध आणि सुरेली आवाजमध्ये नुकतंच आपल्या पहिल्या इनिंगमध्ये प्रिन्सला आपण ऐकलं. अर्थात राहुल सिरसाट 52 टू विन. चला स्पीडअप कर, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. जवळजवळ 12 वाजेपर्यंत घड्याळाचे आकडे सरकलेले आहेत आणि अजूनही 2 सामने मात्र उर्वरित शिल्लक आहेत. त्यासाठी सहकार्याची भावना, अपेक्षा आम्ही प्रत्येक टीमच्या खेळाडूकडून करीत आहोत. वेळ तुम्ही घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. जेवढ्या शक्य होईल तेवढ्या वेळाने मात्र जास्तीत जास्त खेळायला मैदानात सुरुवात करा. कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज स्कोरर म्हणून आणि विशेष म्हणजे ओम साई MTCच्या माध्यमात थेट प्रेक्षकांना अतिशय क्लीन क्वालिटीचे क्रिकेट आमच्या प्रेक्षकांना पोचवण्याचं, दाखवण्याचं सुरेख काम केलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण टीमच्या मी विशेष कौतुक करतो. अक्षय म्हात्रे असतील, दुर्वेश, प्रतीक ठोंबरे त्यांच्या साथीला आहेत. आणि डीजेची जी जादू आहे ना, हॅट्स ऑफ आयुष. काय साऊंड सिस्टीममध्ये त्याने आवाज आमच्या कानापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचली जाते. त्यांच्याच माध्यमातून त्याचं संपूर्ण श्रेय जाईल आयुष साऊंड सिस्टीम, साऊंड आणि इव्हेंट बाय आयुष. जेवढे कौतुक करावं तुझं कमी आहे, कारण जी सहजतेने आवाज जाते ना, त्यासाठी मात्र तुझे धन्यवाद. बऱ्याच वेळेला जे DJ ऑपरेटर ऑपरेटिंग करतात, गीत वाजल्यानंतर इकडे तिकडे थोडासा मात्र त्यांचा फमलिंग ओढतो. पण या आयुषनं मात्र निश्चित आम्हाला प्रेरित केलेलं आहे, प्रभावित केलेलं आहे. ज्या गाण्याने आवाज दिले तितकेच आवाज छान आमची या मायक्रोफोनमध्ये सटीक त्यांनी ठेवले. त्यासाठी जेवढं कौतुक करावं तेवढं तुझं कमी आहे. चला नेक्स्ट सेकंड इनिंगमध्ये जाणार आहोत. पूर्वार्थामध्ये जो खेळ पाहिला आता उत्तरार्थामध्ये काय करेल, उत्तर द्यायचं आहे सनी आणि त्या सोबतीला सूरज एक्सपेक्टेड आणि जिम्मा मात्र घेऊन पहिल्या बॉलिंग मार्कवर आदेश. हा गोलंदाज पॉवर प्ले पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेने पहिला आदेश. राईट आर्म राऊंड द विकेट, गुडलँड रप्पा पडल्यानंतर घेतलेले बेल लाईन मिस केली. पदलेल्याचा वापर नंतर कोणतंच फुटवर्क दिसला नाही, फक्त शरीरापासून खेळण्याचा प्रयत्न तो आवेगाच्या बाहेर होता. सरळ चेंडू स्थिरावला गेला विकेटच्या हातामध्ये. डॉटने सुरुवात केली, चांगली सुरुवात म्हणता येईल. लक्ष्य आहे 52, 52 धावा. सनीच्या विरोधात आदेश सोडून दिले. चांगला निर्णय घेतलाय. बरोबर ज्या पद्धतीने सुनील गाभास्कर, सनी गाभास्करने कॅरेबियन जे खेळाडू होते त्याने हे सन्मान्य नाव दिलं होतं सुनील. आणि जी नजकता होती सोडून द्यायची, तशी नजकता पाहायला मिळाली सनीची. सोडून दिले बाकीचे तमाम कामाला वाईट घोषित करून वाईटचे धाव होण्यास सुरुवात झाली. शुभारंभ होतोय 1ने. वाईटची धाव खातं खोललं टीमचं. नजाकत क्लासिकल फ्लेक
फ्लिकपेक्षा मी ग्लान्स म्हणेल काय स्ट्रोक वर बॅकफुटवर त्याला जागून श्रीच्या जवळून फक्त त्याला स्कूप केलं व हालत्या आणि सिंगल मिळते. बॅटमधून आलेली पहिली धाव सनीचं खातं खोललं जातं या सिंगलने. धावसंख्या पुढे सरकते. 52चा पिछे करताना आता आपण आर्यन स्ट्रायकरला पाहतो. पहिल्या अय्यान्स अवेंजर खेळला 51 बनवलं त्या. व्हॉट अ स्ट्रोक ॲट द फ्लो ऑफ द बॅट. खरी कसोटी आहे. डाऊन द बॉल झकास. व्हॉट अ सेलिब्रेशन. ओहो विशाल परमार चूक करणार नाही. सेफेस हँड सर्व सुरक्षित. हा हात कसा सोडेल. येस डीजे. करत खास आहे आणि तेवढंच मध्ये प्रेक्षकांनी दिलं उत्स्फूर्त असा प्रतिसाद, प्रचंड प्रतिसादाबद्दल मी थँक्स सो मच ऑल प्रेक्षकही मात्र उद्याच्या दिवसांमध्ये खुश होणार आहेत. कारण या गरमीच्या दिवसामध्ये त्यांना कूलर लक्की ड्रॉच्या मार्फत एक भाग्य ज्याने लिहिलेलं आहे या कूलरवरती चिठ्ठीच्या मार्फत लकी ड्रॉच्या मार्फत आपण घरी घेऊन जाणार आहात. खूप गरमी आहे. त्या गरमीला मात्र थंडावा देण्यासाठी खूप कूलर या प्रीमियर दिला जाईल आमच्या काल लाडक्या प्रेक्षकाला ज्याचं भाग्य लिहिले असेल त्या चिठ्ठीवर. न्यू बॅट्समन राज सेल्लार. शॉर्ट थर्डमॅन आपण पाहू शकतो विकेटच्या जवळ अगदी. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकपेट स्क्वेअर लेग व्हेरी क्लोज ऑन साइड सिनी मिड ऑन रेल्वेमध्ये व्यत्ययाला आणि रुकआउट झाल्या तर त्याच्याने सातत्य ठेवणं थोडंसं चुकी असेल. त्यासाठी त्यांनी बॉल न रिलीज करताना माघारी फिरला आणि पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर आदेश. फर्स्ट मॅन्डेट बॉल इन द प्रोग्रेसिव्ह बॉलर बॅक टू ड्राईव्ह डॉट बॉल. जे प्रशासनाचे नियम आहेत निर्बंध त्यामुळे थोड्या कमी आवाजामध्ये आमचे आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचेल यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतोय. डॉट वाईट सिंगल आणि विकेट नंतर हा पुन्हा डॉट. व्हॉट अ लवली किफायती ओव्हर बाय आदेश. सुपर बॉल. पण पायचीच विकेट दिली जाणार नाही. सातत्याने बऱ्याच वेळेला पाहिलं कारण तुर्बे प्रीमियर लीगला आम्ही जेव्हा शनिवारी गेलो होतो आणि त्याही तुर्भे बिग बॅस मध्येही पायचीची विकेट नव्हती. त्याप्रमाणे याही प्रीमियर लीग अर्थात APPL पर्व 8 मध्ये पायचीची विकेट मात्र मिळणार नाही बॉलरला. याची दक्षता घ्या. फक्त 3 धावा आहेत. 1 विकेट सनीची विकेट चांगली. ओ माय गॉड यू डो मिस. आय डेफिनेटली कीज टू द स्टंप. चुंबन घेतलं बॅटचा तो थिक एज आउटसाइडला लागून सरळ बॉल आधळला इष्टांवर दांडी गोल. खेळाच्या मैदानात वाढतोय आत्मविश्वास. चेंडू आणि बॅटचा हा थरार आहे मोठा. जिंकण्याची जिद्द नाही कुणी खोटा. चला मैदानात उतरूया जिंकूया शान. अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग. बॅटिंग मध्ये विशेष छाप मात्र सोडली नव्हती. शून्यावर होता. परंतु बॉलिंग मध्ये याला म्हणतात ऑलराऊंडर म्हणून मागणी असते. IPL चा विचार करा. खूप ऑलराऊंडरला मागणी आहे. खूप धनराशी देऊन मात्र प्रत्येक फ्रँचायझी ऑलराऊंडरला आपल्या संघात का घेतो का घेतलं जातं. जिवंत उदाहरण देतो आदेशने. शून्यावर जरी बाबा बॉलिंग काय टाकली यार. फक्त 3 धावा 2 करारे झटके. किफायती विकेट. इकॉनॉमिक ओव्हरमध्ये पहिलं मॅन्डेट ओव्हर टाकलं फक्त 3 धावा देताना 2 झटके दिले. नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आत ओमकार धोंडे. इनेट कमाब 4 वर खूप कठीण परिस्थिती बनवायच्या बाबांनी पहिलं ओव्हर काय टाकलं. जेवढी तारीफ करावी तेवढी कमी असेल. अवेंजर कडून आदेशने सुपर डुपर ओव्हर. नाव आणखीन तेच तरार आणि नवी मुंबईचा विचार केला त्या या गोलंदाजाला खूप मात्र मान दिला जातो. सन्मानित बॉलर मी म्हणे.
स्वप्नील असेल, विशाल असेल, अजित असेल, रणजित असेल, याने खूप नाव कमावले आणि त्याच मोठ्या दिग्गजांच्या बरोबर खेळताना येणारे यंगस्टार मात्र अजूनही त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. त्यामुळे चांगलं व्यासपीठ प्रीमियर लीग या परिसरातील लाजवाब बॉलिंग यार. डावखोऱ्याच्या विरुद्ध त्याचा ऑफ कटर होतो लेग बेका. स्विंग केला होता आणि फसवला होता. लाईन मध्ये थोडासा खेळण्याचा छेडछाड करण्याचा प्रयत्न, परंतु हुलकावून दिलं सरळ विकेटच्या हातात. डॉट बॉल. शून्याने म्हणजे डॉटने सुरुवात केली विशाल या बॉलर. 3 धावा आहेत फक्त. बॅकफुटवर गेला, जागा बनवल्याने एक अनोख्या अंदाजामध्ये त्याला हुक केलं होतं. फक्त सिंगल मिळते. डावखोरा बॅट्समॅन मैदानाच्या आत. सूरज जो आलेला आहे आघाडीला, त्याचा सवंगडी मात्र सनी गेला वैयक्तिक एक वारी. पहिली सफलता मात्र आदेशने पहिल्याच मॅन्डेट मध्ये अर्जित केली होती. चला बातचीत करा, पण जास्ती अतिरिक्त वेळ घेऊ नका विनंती करीत. बॉलसाठी मात्र थांबल्या. यात मात्र कोणत्याही दोन्ही बॅटरचे कोणती चुकी नव्हते. बॉल गेल्या गायब. जे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आहे त्या विद्यालयाच्या बरोबर पटांगणामध्ये हा बॉल मात्र फेकलेला होता. डावखोऱ्या बॅट्समन आघाडीत सूरजने 1 धाव घेतली. धावसंख्या सरकली 4 वर. 2 गडी बाद 4 बाबांचं लक्ष. गेल्या वर्षी आमदार अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग 2026 प्रीमियर पर्व 8 सीझन 8 RM स्ट्रायकर, संत बालूमामा वॉरियर्स, रोहित 11, अयांश एव्हेंजर्स असे प्रमुख 4 टीम उतरल्या ते प्रीमियर लीग मध्ये. आज पहिले रजनी आणि पहिले रजनी मधली ही 5वी मॅच आपल्या चौथी मॅच भेटील आहे. म्हणजे पहिली मॅच आपण पाहिले आर्यम स्ट्रायकरच्या विरोधात रोहित 11 दणदणीत असं एकतर्फी विजय. रोहित 11 कमाल केली. 2च्या 2 मॅच जिंकून टेबल पॉइंट मध्ये अगदी अव्वल क्रमांकावर आहे ही टीम. रोहित 11 क्लास परफॉर्मन्स. पुढे सरसावला स्टेप आउट केला. व्हॉट अ लवली यार, क्लासिकल टायमिंग, सुपर स्ट्रोक अँड 6 रन. षटकार आला आहे डीजे. कौतुक करताना त्यांच्या सरशाचं स्वागत करतोय. ओ अचंबित करणारा बॉल. ओ माय गॉड. नो लेग ब्रेक इज गुगली. मध्यम गतीचा गोलंदाज गुगली टाकू शकतो. अचंबित. ही तर खासियत आहे विशाल परमारची. पहा ऑफ ब्रेक लेग ब्रेक करत होता डावखोर, पण त्याच्यानंतर त्याला माहित होतं डावखोर बॉलर बॅटरला का हा लेग ब्रेक टाकेल. तो ऑफ ब्रेक टाकणार, लेग ब्रेक होण्यापर्यंत पहा गुगली टाकला आणि त्याला अचंबित करताना एकदम इम्प्रेसिव्ह केलं. सुपर बॉलिंग यार. ओव्हरची झाली दुसऱ्या ओव्हर पैकी दीपतारा. पहिल्या डॉटने सुरुवात. 4 चेंडू मध्ये विशाल हलकासा हा मागडा ठरलाय. 8 धावा एका षटकारच्या दिल्यात आतापर्यंत. चला अतिरिक्त तुम्ही दबाव टाकू नका. चला रिप्ले मध्ये पाहायला जाईल दोन्ही जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो. जाणारा होतो आणि थेट पाहणारा होतो ओम साई MTC च्या माध्यम स्क्रीन मध्ये. येस डिलिब्रेट आहे, कारण नाही इन ऍक्शन मध्ये नव्हतं असं म्हटलं गेलं आहे. चला थर्ड अंपाने घेतलेला आहे.
धाव मिळणार नाहीये, ऍक्शन मध्ये नव्हता. ओपरी किनारा, डाऊन द बॉल, चान्स फॉर द विकेट. येस, इट इज अ व्हेरी सॉफ्ट डिसमिसल, इझिली कॅच टेक इन. बॅट्समॅन शिलेंद्र सूरज इन द बॅक इन टू द पेव्हिलियन. षटकार ठोकला, नजाकत होती. त्याच्यानंतर दोन्ही चेंडू टाकले ना, त्याच्यात पण ते कम्प्लिटली वेगळे पण होतं. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपली जान ओतली होती आणि कारकिर्दीमध्ये जेवढे चेंडू होते त्याच्यापैकी हे चेंडू त्याने निवडले सूरजसाठी, विकेट घेण्यासाठी. टप्प्यात लागला आणि श्रीमेडनला झेल देऊन मात्र सूरज परतला माघारी. एक षटकार घेतला, 8 धाव बनवल्या. जेव्हा टीमच्या धावसंख्या होती 11, तेव्हा घर सोडून मात्र तंबूच्या आसऱ्याला 11वर 2 गडी बाद. सनी गेला आणि त्याचा सहकारी आघाडीला सलामीर सूरज परतलाय. 8 धावांचं योगदान दिलं, 11 मध्ये 8. ही सफलता, बेस्ट किमती सफलता अर्जित करताना विशाल परमार. व्हेरी गुड बॉलिंग. सेकंड पॉवर प्ले मॅन्डेट संपला. पहिला ओव्हर टाकला आदेशने, 3 धावा 2 विकेट. आणि दुसरं जे पॉवर प्ले होतं टीम कडून आणि आपलं पहिलं टाकताना 8 धावा देताना एक बेस्ट किमती विकेट डावकुऱ्या बॅटरला, जी डोकेदुखी ठरत होता. कम्प्लिटली लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आल्यानंतर टप्प्यामध्ये जे नियंत्रण पाळते ते पिचिंग करताना तो गोंधळल्या अवस्थेत जातो बॉलर. ती डोकेदुखी मात्र दूर केली विशालने, आउट करताना डावखुऱ्या बॅटरला सूरजला. 2 गडी बाद 11, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. जिंकण्यासाठी बांबांची आवश्यकता. चला, जास्त वेळ नका घेऊ मित्रांनो, 12 वाजून गेले रात्रीचे. 1:30 नंतर मग अपरात्रीमध्ये रात्र सुरू होईल. सुपर बॉलिंग, चांगला बॉल, प्रचंड वेगाने मात्र वेग धारण केलं. बाकीचं काम करताना असान मध्ये विकेटच्या पाठीमागे आय थिंक स्वप्नील. बॅटिंग मध्ये खूप निराश केली स्वप्नील, ज्याच्याकडून नेहमी सातत्याने अपेक्षा मोठमोठे फटके, पण या प्रीमियर लीग मध्ये घोर निराशा पदरी त्याच्या पडली. पण विकेटही छान करताना बॅक पेडणार उपरी किनारा. बरोबर, जे बॅनर आहे ते बॅनर अर्थातच आदरणीय निखिल दादा मांडवे, जिल्हा सरचिटणीस युवासेना नवी मुंबई. आणि उद्या 12 वाजलेत, देऊया त्यांना या PPL PPPL APPL च्या माध्यमातून अनंत अशा लाख मोलाच्या शुभेच्छा. अब जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. आई एकवेळच्या चरणी आम्ही नतमस्तक होताना साहेबांना देतो आम्ही लाख मोलाच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. रतनजी मांडवे साहेब, माजी कार्य सम्राट, नगरसेवक. रात्र 12चे वाजून आणि सेलिब्रेट करतो आमच्या या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून. औचित्य आहे अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग पर्व 8 आणि आज होतो साहेबांचा हा वाढदिवसाला सुरुवात. ते औचित्य साधून पर्व 8 आपल्या भेटीला येताना आणि तिथे मॅच क्रमांक 4 आणि 52 धावांचा पिछा करताना धावसंख्या खूप मागे असताना 12वर पोहोचले. आर्यम स्ट्रायकर धडपडतोय, संघर्ष करतोय मॅच मध्ये. जवळजवळ 4 गडी माता तंबूच्या आश्रयाला गेलेत. पहिला सनी, सूरज, राज, ओमकार स्वस्तामध्ये. आता अक्षय आणि प्रशांत ही जोडी आहे खेळपट्टीच्या मध्ये. खेळपट्टी स्थिरावणं गरजेचं आहे. पाय रोवून अगदी भागीदारी जुळायला लागताच शक्य होईल. आणि त्या मॅच मात्र सहज येस प्रॉपरली हिट. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच ओ माय गॉड सुपर यार, काय कशमकश बॅटर सेब. ही जादू होती फिल्डरची. बऱ्याच वेळेला प्रेक्षक जादू पाहतो बॅटर बॉलरची, पण असे चमत्कारिक फिल्डर असतात जे आकर्षित करतात आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांना. व्हॉट अ फिल्डिंग यार. ओ येस, पोलीस दलामध्ये कार्यरत ते करणारच, कारण फिजिकल फिटनेस त्यांची खूप स्ट्रॉंग असते. स्टॅमिना असतो, शारीरिक कवायती कसरत करतायत, शिस्तबस परेड. आणि त्याचा एक हा नमुना दाखवला आमच्या पोलीस दलातील या उत्कृष्ट खेळाडूने ॲज फिल्डर म्हणून. सुपर फिल्डिंग, बॅक फुटबॉलला दूरवर खेळण्याला खांद्याचा जोर दिला होता. खांद्याने उसळलेला चेंडू उचले गेल्यानं बॅकफुट केला, हुक केला आणि सिंगल घेतलीये खात्यात जोडताना. धावसंख्या हलकीशी पुढे जाते 14वर.
इथून मात्र वेगाने धावा येणे गरजेचं आहे. बाबांचं लक्ष थोडासा दूर होत चाललेलं आहे. पिछा करताना आपण पाहतो आरेम स्ट्रायकर ज्याने एक मॅच आले. दोन्ही टीमचा विचार, दोन्ही टीम मात्र एक एक पहिली मॅच पराजित झालेत. विजयाची आशा आहे दोन्ही टीमला. गुण तालुक्यामध्ये कोणाला मात्र गुणांचं खातं खोळायला आवडणार नाही. डेफिनेटली त्यासाठी चाललेला संघर्ष. पराजित टीम शून्यावर मात्र त्यांच्या टेबल बॉलमध्ये हे गुण आहेत. त्या शून्यातून शून्याला फोफला फोडताना हे गुण कोण टीम अर्जित केली, त्यासाठी जबरदस्त संघर्षमय असं मॅच. कुठल्यांदा जरूर पडलं तो पण लाईन मात्र मिस केली. बराच बाहेर त्याला दंडित केलं. वाईटची घोषणा. अतिरिक्त धाव. वाढीव स्कोर आरेम स्ट्रायकरचा घेऊन झाली 15 वर. 15 धावा 4 गडी बाद. तिसरं वर मध्यात शुभम बलिंग मार्कवर. शुभम कमजिंग बोल टू डावकुरा बॅटर. फटकावलाय चांगला फॉट प्रॉपरली मात्र जाते कोणते ते डाऊन द बॉल. आले क्षेत्ररक्षण पकडला जेल संपलाय. डावक्या हाताच्या बॅटरचा अर्थातच अक्षयचा खेळ. अक्षय बाद. 5वा खेळाडू बॅटर बाद. अर्थातच अर्धा संघ हा तंबूच्या आश्रयाला. बॅक इन टू द पॅव्हिलियन. डीजे येस सध्या चर्चेत आहे मंथन. आज तो प्रत्येकाच्या वाट्याला बऱ्याच आहेत. 6 मध्ये 6 असतात, पण मंथनने थोडंसं निराशा जरूर केली. पण या अनुभवातून मात्र तो उभारला जाईल, त्यासाठी तर व्यासपीठ दिलं गेलं. किंवा इथून यंगस्टरला मात्र कोणत्या ते चुका आता चुकांमधून बरंचसं शिकता येईल आपल्या अतिशय दिग्गजांच्या बरोबर खेळताना. तो आत्मविश्वास त्याचा दुगणित वाढला जाण्याने येणाऱ्या कालामध्ये हाच धावा दिल्यात, परंतु हाच कमी धावांचंही रक्षण करताना पाहायला येणाऱ्या कालामध्ये त्याला शुभेच्छा आम्ही देणार. ओ हो, ग्रेट लिजेंडरी क्रिकेटर बल्ली. कुशल 11. तो 1995 ते 2005 मध्ये काय दबदबा निर्माण केला. गोल्डन टीम म्हणून नवी मुंबईमध्ये घातक होती ही टीम. स्कोर आहे फक्त आणि फक्त 15 ऑन स्कोर बोर्ड. 3 ओव्हरची झाली समाती. येणार 12 चेंडूचा खेळ आणि 12 मध्ये तब्बल आता धाव्या हव्या आहेत 37 धावा. 12 चेंडू आणि 37 धावा. 18 2 36 मध्ये सारे 18 धावांचे ससेन. लक्ष थोडंसं कठीण आहे, पण अशक्य नाही. क्रिकेट आहे. 1-2 फटक्याने मात्र चित्र पाळट. T20चा क्रिकेट आणि या कमी फॉर्मॅटमध्ये जेवढे जेवढे कमी बॉल जास्त धावा असतात मॅच फिरतायत. ओ फॉर्मलिंग झाली आहे. पाहूया. ये पहा, हा अनुभव आहे. दोन्ही बेस पडल्यानंतर काय करावं हे लिजंड क्रिकेट मधून शिकण्यासारखं आहे. कारकीर्दमध्ये असे कित्येक वेळा पराक्रम केलेत आमच्या बहिणीने. बेस पडल्या त्याला ठाऊक होतं का एक एसटी उखडावी आणि बॉलला लावावी तरच मात्र रनआउट, आणि तेच केलं बलीने. आजपर्यंत आता कारकिर्दीला एकदम महत्वाचा हा अनुभव त्याने शेअर केला. रनआउटची विकेट 6वी. तंबूच्या आश्रयाला 6वा झटका आरेम स्ट्रायकर्सला. जेव्हा धावसंख्या दुसरी घालण्याचा प्रयत्न केला, दुसरी धाव घेताना थोडासा संवाद होते, संवाद जुळले नाही. मिस कॉलिंग. तिथे गाडी एकाची फसली आणि एक बॅटर अर्थातच परतला. प्रशांत. रनआउट. पिचिंग डाऊन द लेग्स वळाल्यात. अर्थात वाईटची घोषणा झाली. देवा मडवी, जग्गू मेहर, शशी मेहर, दत्ता मेहर, उदय तांडेल. ओ माय गॉड. शशी तांडेल. कोणाला धरू कोणाला पडू त्यापैकी बली स्क्वॉड मध्ये. 11 ऑन द कुशल. गोल्डन टीम घसपटीत चालला. डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षण येईल. पुन्हा एकदा फॉर्मलिंग झाली होती, परंतु सावरला जी थ्रो होती ती वाईट डिश होती, खराब. त्याचा फायदा मिळाला बॅटरला. 2 धावा मात्र पूर्ण होताना दोन्ही पुढे सरकते. टीम आरेम स्ट्रायकर्स आता पोहोचते 19 वर. पहिल्या रनआउट नंतर वाईड आणि आता दोन बॉल मात्र डिलिव्हर केलेत बलीने. लेग ब्रेक करण्यामध्ये माहेर आहे हा गोलंदाज. फिरकेच्या जादूगर ओळखला जातो. टप्पा मात्र घसपडीत जातो. मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चूक झाली आहे, पण त्वरित सावरलं. फेकी केली होती मजबूत बांध्याने, परंतु थोडीशी वाईडिश होती, पण हरकत नाही. बॅकअप कधी होतं, फक्त सिंगल मिळते. चला लवकरात लवकर खेळ चालू करा.
असंच म्हणेन, कारण 12 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही या स्पर्धेचे शिल्पकार कार्यसम्राट माजी नगरसेवक रतनजी मांडवे यांना शुभेच्छा दिल्यात. अब जियो हजारो साल साल के दिन हो 50,000, ज्याच्या माध्यमातून खूप शैक्षणिक असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप उल्लेखनीय अशी कामगिरी राहिली आमच्या साहेबांची आणि त्यांच्या माध्यमातून औचित्यांचा वाढदिवस आज सुरुवात झाली आहे. खूप साऱ्या अनंत लाख मुलाच्या तुम्हाला साहेब शुभेच्छा. मॅच आता फसली. मॅच पासून थोडासा मग त्याचे खांदे खांदे कम्प्लिटली मात्र झुकले. 7वी विकेट मैदानाच्या बाहेर जाताना स्कोर आहे फक्त आरएम स्ट्रायकरचा 20 वर. आणखीनही पाहिलं तर 32 धावा तब्बल दूर आहे विजयापासून. दोन्ही टीमचा विचार केला गुणतालिकेमध्ये 0 आहेत. ते शून्यातील कोण भोपला फोडेल आणि गुणाने सुरुवात करेल यासाठी चाललेला हा जबरदस्त संघर्षमय सामना. थ्रो फेकली होती तोपर्यंत सुरक्षित बॅटर पोहोचला होता. पॉपिंग क्रीज मध्ये सिंगल मिळाली. आता धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाते. 21 वर 21 एक्झॅक्टली. लॉस ऑफ द 7 विकेट्स. ऋतिक आणि विचार केला तर अजित आहेत. 2 वर अजित, त्याला साथ देताना 90 क्रमचा ऋतिक 1 वर. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतले वेलन. स्विंग झाला बॉल. अशा प्रकारे बलीचं ओव्हर इथून समाप्त झालं. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिले ओव्हर आदेशनं प्रेशर लागला आणि तिथून मात्र बिखरले गेली कम्प्लिटली टीम. 3 फक्त दिले मॅन्डेटरी पावनं. दुसरं मात्र आला होता एक खोपनाक ऑलराऊंडर विशाल परमार. त्याच्या 8 धावा देत 1 विकेट अर्जित केली. नंतर तिसरं बॉल टाकले होतं शुभमने. त्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा देत 2 करारे झटके मात्र त्या ओव्हरमध्ये पाळणं. आणि नुकतंच लिजेंडरी क्रिकेटर बलीने टाकलं आपलं पहिलं 6 धावा खर्च करताना 1 रनआउटची विकेट. असा 4 ओव्हरचा खेळ जमलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 झाल्यात. येणारे 6 चेंडू आणि बनवायचे तब्बल 31 धावा. 6 गेंदे 31 रन. मंथन या नावाची चर्चा होती. अंडर 19 शिकेल. पहा जरूर शिकेल म्हटलं होतं. जेवढा मार बसलाय त्याच्यानंतर मात्र त्याचा खरोखरच कौतुकाने त्याचे शाबासकी ठोपटतील. अनुभवातच शिकतो माणूस. अंडर 19 कोवला वयाचा हा पोरगा अगदी यंगस्टार आहे. पहिला बॉल रिलीज करताना डॉट काढला. लेंथ लाईन करताना कोणत्या लेंथवर आपला मार बसलाय तो विसरला असेल. राईट आर्म उर्द विकेट. शॉट ऑफ जॅक. विकेटची संभावना. एलिमेसिनची कमतरता आणि तिथेच मात्र विकेट मात्र मिळते. म्हणून म्हटलं होतं कोणाला मात्र तुम्ही असं मारल्यानंतर हिलवू नका. फक्त गंमत करू शकतो. परंतु काय बॉल टाकलेत बा. पहिल्या मॅच मध्ये जबरा मार खाल्ल्यानंतर पहिला डॉट दुसरे विकेट. सिकेल मंथन शिकतोय. त्याचा नजारा आपल्याला पेशकश करताना शेवटच्या मोड 6 मध्ये 31 पाहिजे होत्या. आता दोन्ही डॉट मध्ये 1 विकेट म्हणजे 4 मध्ये आता 31. 4 गेंदे और 31 रन जीत केली आरएम स्ट्रायकर्स. विजयापासून दूर जाताना आता कठीण आहे. आता स्पष्ट झाली मॅच. थँक्यू सो मच. शॉट थर्ड मॅन व्हेरी क्लोज. शॉट एक्स्ट्रा कव्हर. सिली बिडाऊन आहे. काऊ कॉर्नर तैनात लॉंग ऑन आहे. मिड विकेट डीप अँड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डिंग पोझिशन आपण पाहू शकता. शेवटचा टाकला जातो. विजयापासून 4 मध्ये 31 पाहिजे. मंथन बॉलिंग मार्कवर चांगला फटका. फुलवंता चेंडू त्याला मात्र लॉप केला. थेट गेला जे MG वैद्यकीय महाविद्यालय त्यामध्ये फक्त मिळेल सिंगल. आता 3 चेंडू मध्ये बनवायचे 30 झालेत. रत्नागिरी चॅम्पियन्स मध्ये ते रात्रीचे खेळ आणि ती 3 मध्ये 30 बनल्यात. पण हेही रात्रीचे खेळ आहे. ही प्रीमियर लीग आहे. APPL अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग 2026 पर्व 8. 3 मध्ये 30. शॉट ऑफ जॅक. डाऊन द बॉल. आला झेल. पकडला. संपवला. 8व्या बॅटरचा खेळ. 8वा गडी मैदानाच्या बाहेर. आउट. 9वा शेवटची विकेट. म्हणजे पहिला टीम इथे संपूर्ण बाद होताना दिसेल का ऑल आउट. तसेच संडी आणि मंथन आहे बॉलिंग मार्क. काय जादू केली आहे. जादू बरी बॉलिंग बाय मंथन. वेलकम बॅक. तारीफ करतो आम्ही मंथनची. डॉट विकेट सिंगल आणि विकेट. 4 मध्ये फक्त सिंगल आणि 2 करारे झटके. 9 गडी बाद.
ढेपाळ लागायला 22 धावा लागल्यात. 9 गडी बाद 22. अजून 2 चेंडूमध्ये 1 विकेट घेतली ना तर ऑल आउट टीम आरएम स्ट्रायकर्स. पहिली टीम रजनीमध्ये पहिल्या रजनीमध्ये ऑल आउट होण्याचा हा एक नको असलेला विक्रम त्याच्या नावे लागेल. परंतु ओ माय गॉड, मिस, लाईन मिस केली. एक बंडी म्हणजे ही आली या ओव्हर मध्ये दुसरी धाव. 5 मध्ये फक्त 2 धावा. षटकार जर मारला तर 100 रुपयाचा कॅश देण्यात येईल. ओ माय गॉड, फॅब्युलसली बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग बाय मंथन. क्लेवर अँड क्लीन क्वालिटी बॉलर. कॉंग्रॅच्युलेशन अंडर 19. ग्रेट जॉब. शेवटचा ओव्हर प्रेशर मध्ये होता आणि प्रेशर मध्ये हा निखरला. कौल्या वयाचा 19 वर्षाखालील गोलंदाज मंथन, बेल्टन मंथन. फक्त धावा दिल्यात या ओव्हर मध्ये 2 आणि 2 विकेट. पहा पहिल्या